विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमा. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठ आले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने ओघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्मरचना दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू आस केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आधी माया सरस्वतीची ब्रह्माची होय प्रकृतीची, कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाई चढेगिरी. मुका सभे माझारी देई व्याख्यान स्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेश करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंद रमेशा पाहि माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू. जग आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच किरे माये बापा. ऐसा तुझा आगाध महिमा जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली यमुना ते गोकुळात. तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा. म्हणून आलं तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा निहा. हे भव भवांतक भवानीवर आहे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडाशी भांगार परिस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास परते मजला लुटू नको. तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घे ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा मंगल वाया कारणे. हे दुर्गे तुझे भवानी हे अपर्णे अंबे मृड. आणि ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मशी सद्या. गजानन चरित्र गाया प्रसादास स्फूर्ती दे. आता शांडिल्याजी ऋषी वर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञानजबिदो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वता. दासगणूच्या धरून आता ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूशी अभय आता तुमचे असू द्या संत. तुम्ही अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगण मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका. जिका खरी माया असते तीच बोलाया शिकवते. तुमचे माझे असे नाते माये लेखा परी हो. लेखनी काढी अक्षर परीचो तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येत तुम्ही धारण करा ती. ओघे संत ग्रंथ रचना रसभरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रुती सावधान संत कथेचे करा श्रवण. करून या एकाग्र मन निज कल्याण मावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. संत हेच सन्निधीची स्मृती होय प्रत्यक्ष साची. संत व्हावे कल्याणाची पेठ आहे विबुधो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी नाकवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे. हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाचे ती वान येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीच संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव्य कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमर अजात शत्रू धर्म राजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदळताचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्यवल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ दावनिया. नरसिंहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास. गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालिंदर जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिले जा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधला श्रीपती ते नामा भक्तिसार.
ग्रंथ असे लिलेचा, ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कानो संत सकू, सुखा सावता कर्मुदास, न्यावाजी पंत पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे वेदरास गेला महार होऊनी. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी, म्हणून त्यांची नावे येत मीन संकल्पे आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्त विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले ते त्या संते मी गाईले, ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की, त्या संताच्या तोडीचा श्री संत गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुधो. आता हे सांगो पांग चरित्र कथितो एकाच अंग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला खोटा सनिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओवितो मग मेरुमणी जोडितो, तीच आधी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव, त्या अवलियाचा अल्पवतीने मानी तुम्ही. ते आता अवधरा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते ओघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवाशी परमभाग्याचे निश्चयाची, म्हणून लादले तयाशी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण, संतश्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हे तो होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थी. खऱ्या संताचे धोरण नकळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लगे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा नकळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथे त्या हिऱ्याची खान कोणती आहे साची, हे मनी आणण्याची विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्याभितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 18 विटरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणते जन श्री समर्थाचे जे स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक ओघे भ्रष्ट झाले नाना यातनी गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिपा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननाची अंगी सारी होती योगत योगाची अवगत. हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळलं तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरीने कोणा. शेगावी माघमाशी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला, ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी एका. आता एक भाविक ग्रस्त होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्यांची माध्यंदीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साचे, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्चे चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत, कुंभाराच्या वट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. का की गरजेनु सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खून शीते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. व्यंकटलाल अगरवाल होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपुल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे.
हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदास याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या व्यंकटलाल म्हणे पंताशी ऐसेच उभे रस्त्याशी आपण राहू यत्कृताशी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती बरोबरी ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृती निहा दिसे वेळा परी वाटे ज्ञानगाडा व विमल ज्ञानाचा उडा असा वाकी प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पंथे हजारो लोक गेले परिण कोणी पाहिले त्या या दोघां वाचून भले याचा विचार कराहो हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून गही गार टाकून हिऱ्याती प्रथमता तो पुढे आला व्यंकटलाला अगरवाला गजाननाशी विचारणाला विनियाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना काहू करता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तुडतुड करू अन्नाची त्याने ऐसे विचारले परिण उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो स्वतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मोहनीचा नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमीशी तुम्ही पात्र वाढून वेगेशी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेविलेल्या पत्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी चवीन कशाचे अंतरी अनुमात्र उरले असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित वैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेमनुपजे अवघी पक्वांनी एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला व्यंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण हा वेळा म्हणालो आपणही निश्चंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलबलते तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्य माध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरीही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशाभर उन्नात हा बैसला आनंदात हा ब्रह्मचे होय साक्षात भय नाहीत कशाचे उरले या हा जेवला येथेच पाणी तुंब्यामध्ये नाही पाणी हे पंता या लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी दया तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभयताशी पाहून वदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल तर जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगतांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तिथं नाही उरला किंचित परी जग व्यवहार सत्य आचरला पाहिजे अन्य बक्षिले देहाने म्हणून पत्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे ओघे संपले हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वता व्यंकटलाल म्हणे पंता आपली आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाची अशी जारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्यायले तृप्त त्याचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया मी हे पहा अनिल नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण एकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही हे ओघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे सुवास कुवास दोन्ही लीला दोन्ही हे रूप त्याचे निश्चय पिणारा हे वेगळा त्यापासून निराळा ईश्वराचे अगाध लीला तीन कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे एकता समर्थवानी दोघे गेले गहीवरुनी अनन्य भाव समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाई त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हाद व भाविकांप्रत हेच विनवी जोडून आहात ईश्वराशी दासगणू श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति प्रथमोध्याय हा समाप्त गुरु गजानन महाराज की जय।